विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा 27 दिवसाचा प्रवास करून या ठिकाणी पंढरपूरमध्ये आलेला आहे। आपल्यासोबत पालखी सोहळ्याचे प्रमुख नारायणदादा मोठाळे। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीचा उत्साह आहे तुमचा? खरं सांगायचं तर असं आहे, आज जवळजवळ त्र्यंबकेश्वर तर पंढरपूर या ठिकाणी म्हणजे आज वाकरीमध्ये या पालखीचा प्रस्थापन होत आहे आणि या ठिकाणी प्रस्थापन होत असताना वाकरीतून हा जो सोहळा बघा, समोर जर बघितलं तर नजर पुरत नाही आहे आणि पाठीमागे जर बघितलं तर नजर पुरत नाही, असा एवढा मोठा हा सोहळा आहे। या सोहळ्याला कोणीही आमंत्रण दिलेलं नाही आहे किंवा कोणी पत्र पाठवलेलं नाही, कॉल केलेलं नाही आहे आणि अशी असताना न भूतो न भविती जगाच्या पाठीवर कुठेही पंढरपूरमधला जो सोहळा होतो जगाच्या पाठीवर कुठेही असा सोहळा झालेला नाही। वास्तविक एक प्रमाण आहे, असा सोहळा नाही स्वर्गी, स्वर्गात तर नाहीच नाही। स्वर्गीचे एक इच्छितात ती मूर्तीलोकी व्हावा जन्म आंबा, कशा करतात हा सोहळा बघण्याकरता आणि पांडुरंगाची भक्ती करण्याकरता देव इच्छितात। असा संतांचा फार असा मोठा महिमा आहे आणि हे सर्व भक्तगण आपल्या जवळ 600-700 किलोमीटर पायी येऊन आज त्या इतका मोठा आनंद लुटत आहेत की त्यांचं तेज आहे आणि आनंद लुटून हा वाखरी सोहळा आता वाखरीतून निघून या प्रत्येक मानाच्या 10 पालख्या ज्या आहे त्या 10 पालख्या प्रत्येक मठामध्ये प्रवेश करणार आहे आणि त्या ठिकाणी प्रस्थापन होणार आहे। जय जय रामकृष्ण। दादा, काय सांगाल, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर कशा प्रकारचा आनंद या ठिकाणी पंढरपूरमध्ये आज खऱ्या अर्थाने निवृत्ती दादा त्यांच्या मायबापाला विठ्ठल रुक्मिणीला भेटणार आहे? आज खरं तर निवृत्ती दादा तर विठ्ठल पांडुरंगाला भेटायला आम्ही सर्व वारकरी घेऊन आलोच आहे। आमच्या निवृत्ती दादांच्या वारकऱ्यांची संख्या 1 लाखाच्या पुढे आहे आणि या प्रत्येक वारकरी निवृत्ती दादांना घेऊन आलेला आहे आणि प्रत्येक वारकऱ्याला असं वाटतं आम्ही पांडुरंगाला भेटलोच आहे, भेटायचं आहे अजून तरी पण भेटलो, अशा पद्धतीनं वारकऱ्याचा प्रत्येक चेहरा उत्साह आहे। काय मागायचं निवृत्ती दादा किंवा पांडुरंगाकडे? निवृत्ती दादांकडे किंवा पांडुरंगाकडे माझा वारकरी काही मागत नाहीये। वारकरी म्हणतो मला फक्त तुमची सेवा करू द्या, माझ्यातून कोणाचं वाईट होऊ नका, माझ्यातून कोणाचं मन दुखवू नका आणि माझी देशाची सेवा करू द्या, साधू संतांची सेवा करू द्या आणि पांडुरंगा तुमची अखंड माझ्यातून सेवा करू दे, असाच नक्कीच पांडुरंगाची अखंड सेवा करू दे असं त्या ठिकाणी पालप्रमुख नारायणदादा मोठाळे यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रीतम टिळे समीर सचिन आव्हाड पंढरपूर। याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।